नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश कुंभार स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, खरं तर मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहे कारण तुम्ही हा व्हिडिओ चालू केला आहे. कारण ना, आणि तुम्ही याचा अर्थ रेल्वेचा अभ्यास करताय किंवा तुम्हाला करायचा आहे. कारण खूप मराठी मुलं कमी आहेत की जे रेल्वेचा अभ्यास करताय. त्यासाठी तुम्हाला खरंच खूप धन्यवाद की जेणेकरून कारण तुम्ही रेल्वेचा अभ्यास करताय. कारण रेल्वे असं क्षेत्र आहे की तिकडे तुम्ही येऊ शकता, खूप इथे स्कोप आहे. पण काय होतं ना, आपण अभ्यासच करत नाही. तुम्ही करताय, त्यामुळे तुमचे खरंच धन्यवाद. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ना आपण अशा 5 चुकांबद्दल चर्चा करणार आहोत की तुम्ही रेल्वेचा अभ्यास करताना त्या कधीच केल्या नाही पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे नोटिफिकेशनची वाट बघणं. कारण आपण काय करतो ना मित्रांनो, आपल्याला कुठून तरी समजतं की अरे जागा आल्यात, फॉर्म भरा, आणि मग त्याच्यानंतर आपली चालू होतं की हां चला भरा. पण मित्रांनो, फॉर्म भरून काय होणार आहे लक्षात ठेवा. आणि तुम्ही नोटिफिकेशनची वाट बघू नका. कारण रेल्वेने 2024 पासून रेल्वे कॅलेंडर फॉलो करते. जसं आपण आता बघा, जसं आपण MPSCचा अभ्यास करतो. आता तुम्ही खूप जणांपैकी तुम्ही MPSCचा अभ्यास करत असाल, सरळ सेवेचा अभ्यास करत असाल, तुम्ही त्याचा सिलेबस पहिल्यांदा संपवत आणणार आहे. मग तो सिलेबस संपल्यानंतर मग तुम्ही ते तिकडे पेपर देता. फक्त पेपर तुम्ही आता फॉर्म भरला, फक्त पेपरला गेले, मग तुम्ही द्यायचं म्हणून देताय. ते झालं तर झालं, याला काय अर्थ आहे? तुम्ही नोटिफिकेशनची वाट बघत बसू नका. 2024 पासून रेल्वे दरवर्षी कॅलेंडर काढतीये की कोणते फॉर्म कधी सुटणार आहेत. मग ते एकदा बघा. आता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालंय त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की आपण इथे, आता समजा तुमचं 10वी झालं असेल तर तुम्ही ग्रुप डीला ॲप्लिकेबल आहात. 12वी झालं असेल तर अंडर ग्रॅज्युएट NTPC अंडर ग्रॅज्युएटला. त्याच्यानंतर तुमचं किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएटला NTPCच्या. परत टेक्निकल काही झालं असेल तर LP असेल, JEE असेल. या सगळ्यांना तुम्ही ज्याला ॲप्लिकेबल आहे त्यासाठी तुम्हाला समजेल की आता आपण ह्यासाठी ॲप्लिकेबल आहे. मग त्यानुसार त्याची माहिती घ्यायला चालू करा. कारण आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपण जर काही इंटरेस्ट दाखवला तरच त्या गोष्टी आपल्याला समजायला चालू होतात. कारण मी फक्त सांगतोय म्हणून कशाला मग आपला इंटरेस्ट वाढणार नाही. फक्त असं म्हणणार की प्रथमेश दादा सांगतोय, मग तेव्हाच तुम्ही अभ्यास करणार, किंवा मग तो सांगेल तेव्हा की आता जागा येणार आहेत अभ्यास करा, असं नाही आहे. जर का तुम्हाला रेल्वेकडे यायचं आहे ना, तर तुम्हाला डेडिकेटली रेल्वेचा अभ्यास करायला लागेल. कारण फक्त पेपर दिल्याने काय होत नाही, त्याच्या मागे तुमचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नोटिफिकेशनची वाट बघू नका. तुम्ही कॅलेंडर बघा, त्याच्यामध्ये तुम्ही कशासाठी ॲप्लिकेबल आहे आणि पूर्ण डेडिकेशनने. दुसरं ह्याच्यातलं कारण येतं ते म्हणजे पेपरच्या डेटची वाट बघणं. आता तुम्ही फॉर्म भरला, मग त्याच्यामुळे असं काय होतं की फॉर्म भरला, चला फॉर्म भरला असू द्या, मग पेपर कधी होणार. मग असं खूप जणांना वाटतं की पेपर खूप लेट आहे, मग तेव्हा आपण अभ्यास करू, आपल्याला टाईम मिळेल. खूप अगोदरपूर्वी पेपर डेट्स डिक्लेअर होतात. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, रेल्वेमध्ये फक्त 20 ते 25 दिवस पूर्वी, जास्तीत जास्त 1 महिना तुम्हाला अगोदर सांगितलं जातं की तुमचा पेपर आहे. तुम्ही एका महिन्यात कसा अभ्यास करणार आहे सांगा मला. त्यामुळे तुम्ही जेव्हा ठरवलंय की आता अभ्यास म्हणजे जेव्हा आपल्याला की ही पोस्ट काढायची तेव्हापासून अभ्यास केला पाहिजे. पेपरच्या डेटची वाट कशाला बघायची? खूप मोठी चूक करतो आपण, माहिती आहे. कारण आमचे सर आम्हाला सांगायचे की पेपर काय आज ना उद्या होणार आहेत, पेपर येतील पेपर जातील. समजा तुमचा पेपर उद्या झाला तर तुमचा अभ्यास किती आहे की जेणेकरून तुम्ही कट ऑफ क्लिअर कराल. त्यामुळे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, ना की पेपरच्या डेटकडे. तुम्ही काय तयारी कशी वाढवली जाईल, म्हणजे दररोज आपल्याला आहे ना, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, एकेका मार्काची लढाई आहे. त्यामुळे आपण एक मार्क कसा वाढत जाईल याची तुम्ही काळजी केली पाहिजे, ना की पेपरच्या डेटची. सो तुम्ही पेपरच्या डेटची कधीच वाट बघू नका. पहिलं सांगितलं नोटिफिकेशनची वाट बघू नका, पेपरच्या डेटची वाट बघू नका. तुम्ही अभ्यासाला लागा, कारण पेपर होणार आहे आज ना उद्या. मग तुम्ही तुमचा वेळ वायाला घालवला नाही पाहिजे. मित्रांनो, आपल्याला तिसऱ्याबद्दल चर्चा करायची आहे. पण तुम्ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून मला मोटिवेट होईल, जेणेकरून मला असं वाटेल की खरंच माझी मेहनत लोकांना आवडती आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. मित्रांनो, तिसरं कारण म्हणजे आहे ना, तुमचा सिलेबस कंप्लीट नसणं. कारण आता मी तुम्हाला सांगतो, मी गॅरंटेड सांगतो की आत्ता जी मुलं माझा व्हिडिओ बघतील त्यातली 90% मुलं ही जागा आल्यावरच अभ्यास करणार आहेत. ते जागा आल्यावरच अभ्यास चालू करा. आता ऐकलं असेल ग्रुप डीचा आलाय पेपर, मग ग्रुप डीचा अभ्यास करायला चालू करा. अरे तुम्ही
तुमचा जेव्हा फॉर्म येतील त्याच्यानंतर तुम्हाला जो काय मिळेल अभ्यासाला टाईम, त्यामध्ये तुमचा सिलेबस 3-4 महिने मिळतात. त्याच्यात सिलेबस कंप्लीट होत नाही, कारण मॅथ्ससारखा वास्ट सिलेबस आहे, सायन्स आहे, रिझनिंग तर होईल, पण जी के जी असेल ते तुम्ही कसं करणार आहेत. त्यामुळे काय होतं ना, तुमचा सिलेबस कवर नसतो. मी खूप जणांनी सांगितलं आहे की मी तर काय, खूप जण टॉपर असतील, इवन रेल्वेमधलेच नाही, तुम्ही कुठे पण ऐका, ते सगळ्यांना सांगतात की सिलेबस तुम्हाला जो अभ्यास करताना तुम्ही पॉईंट टू पॉईंट सिलेबसमध्ये कोणते टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये नक्की कुठले टॉपिक दिले, ते कुठल्यावरती प्रश्न विचारते, सो त्याचं तुम्ही सगळं ॲनालिसिस केलं पाहिजे. माहिती आहे, तुम्हाला सिलेबसनुसार अभ्यास करायचा आहे. तुम्ही एखाद्याची बॅच घ्याल, तो शिकवेल किंवा तो जो सांगेल तसं तुम्ही फॉलो करायचं, असं नाही करायचं. तुम्ही बघायचं की अरे आपल्या ह्या मॅथच्या सिलेबसमध्ये काय आहे किंवा रिझनिंगच्या सायन्सच्या सिलेबसमध्ये काय आहे, ते सगळं बघून तुम्हाला मी एक खरं सांगतो मित्रांनो, सिलेबस कवर व्हायला 6 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे तुम्ही तो सिलेबस कंप्लीट करा. जर का सिलेबसच कंप्लीट केला नसेल तर तुम्ही काय पेपर देणार आहेत. त्यामुळे तुम्ही बेसिकपासून सिलेबस तयार करा. फक्त फॉर्म आल्यावर अभ्यास करणं या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका. मित्रांनो, चौथं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण मॅथची प्रॅक्टिस करत नाही. तुमच्यापैकी ना खूप जण MPSCचा अभ्यास करत असतील, बरोबर. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला जी मॅथची लेवल विचारली जाते, कंबाईनला असू दे किंवा ग्रुप सीला असू दे किंवा सरळ सेवेला, ती खूप म्हणजे असं ती लेवल तशा प्रकारची लेवल रेल्वेमध्ये विचारली जात नाही. रेल्वेमध्ये थोडी हाय लेवलची विचारली जाते आणि आपण काय करतो ना, मॅथ आणि रिझनिंगकडे दुर्लक्ष करतात आणि बाकीचे सगळेजण मॅथ रिझनिंग एवढं पक्कं करून येतात की 50 पैकी 50 आले पाहिजेत, ह्या तयारीने ते करतात. त्याच्यामुळे मॅथची प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढा अभ्यास करा, मी कायम सांगतो की मॅथची प्रॅक्टिसला तुम्हाला दिवसातून वेळ द्यायलाच पाहिजे. 2 तास असेल, तुम्ही शेड्यूल कसं बनवलं आहे त्यानुसार तुमच्या तो जो कोटा आहे मॅथच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही ठेवलाच पाहिजे. कारण मित्रांनो, मी माझंसुद्धा सांगतो, मलासुद्धा मॅथची प्रॅक्टिस करायला कंटाळा यायचा, पण ना हळूहळू जसं इंटरेस्ट येत गेला, कारण तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही आहे. मी तुम्हाला साधं सांगतो, तुम्ही 2-3 दिवस प्रॅक्टिस जरी केली नाही ना, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला इतका टाईम लागतो की अरे असं वाटतं की अरे आपण अभ्यास केला आहे का नाही. त्यामुळे मॅथची प्रॅक्टिस ती कंटिन्युटीमध्ये असली पाहिजे. जर का तुम्हाला रेल्वेमध्ये यायचं आहे ना, तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग हे स्ट्रॉंग केलंच पाहिजे. त्यामुळे मी सांगतोय, मॅथचा अभ्यास करा मित्रांनो, मॅथची प्रॅक्टिस करा. सगळ्यात महत्त्वाचं कारण लास्ट मित्रांनो, तुम्ही मॉक टेस्ट देत नाही. लक्षात घ्या, मॉक टेस्ट ह्या फक्त द्यायच्या नसतात, त्याचं ॲनालिसिस करायचं असतं की आपलं कुठे चुकतं आहे. मॉक टेस्ट, तुम्हाला खरं सांगू, मॉक टेस्टचा फायदा काय की तुम्हाला खरं समजतं की आपण किती पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. तुम्हाला मी सांगतो, टेक्स्टबुक नावाचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. मी खाली लिंक दिलेली आहे. माझा प्रोमो कोड यूज करा, त्यामुळे तुम्हाला काही % ऑफ मिळेल. पण मोठं तो नाही आहे, मोठं हा आहे की तुम्ही मॉक टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला ती एक सवय लागेल की फक्त पेपरला तुम्ही तिथे जाऊन असं म्हणणार की नाही का बघू तिथे. आणि खूप जण मॉक टेस्टला घाबरतात. मला समजत नाही मॉक टेस्टला का घाबरतात. कारण तुम्हाला या परीक्षेच्या काळात तुमचा सगळ्यात महत्त्वाचा कोण, म्हणजे सगळ्यात IMP मित्र कोण असेल तर हा तुमचा मॉक टेस्ट आहे. कारण तुम्हाला डायरेक्ट आरसा दाखवतो की तुम्ही काय, तुमचा अभ्यास कुठे चालला आहे. तुम्ही ज्यावेळेस ते ॲनालिसिस करता की अरे आपलं काय चुकतं आहे, मग जे चुकतं आहे ते आपल्याला सुधारायचं असतं. कारण जे बरोबर येतं आहे त्याचाच अभ्यास करून तुम्हाला काय मिळणार आहे, बरोबर. त्यामुळे तुम्हाला जे चुकतं आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते इम्प्रूव्ह केलं पाहिजे. जेणेकरून आता समजा तुम्हाला 100 मार्क आहेत, मग तुम्हाला समजलं अरे आपल्याला 60च येतात आहे, आपल्याला 70च येतात आहे, 50च येतात आहे, मग तिथून तुम्ही वाढत जाल. आणि कसं असतं, तो लगेच कोणाला मार्क्स येत नाही, हळूहळू ते मार्क्स वाढत जातात. लक्षात ठेवा. तुम्ही काय करता, तुम्ही ते आता समजा तुम्हाला 50 मार्क आले तर तुम्ही ते घाबरता, तुम्ही ते ॲक्सेप्ट करत नाही की अरे यार आपल्याला कमी मार्क येतात आहे, त्यामुळे तुम्ही असं वाटतं की मॉक टेस्ट नको द्यायला. पण मित्रांनो, रेल्वेमध्ये यायचं असेल किंवा इव्हन कुठल्या पण हे करायचं असेल तर तुम्ही मॉक टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला समजेल तुमचा अभ्यास कोणत्या दिशेने चालला आहे. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि एक सांगायचं होतं की तुमचा जो मला सपोर्ट मिळतो आहे त्यासाठी खरंच खूप मी मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला.
आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की जेवढं मला मराठी मुलांसाठी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. थँक्यू सो मच मित्रांनो.